आजच्या आमदार साहेबांनी आमच्या सर्व नगरसेवकांना बोलून घेतलं होतं. तर तेव्हा आम्ही गेलो होतो. तर त्याविषयी आम्हाला तहसीलदार होते तिथं आणि प्रांत होते, दोघंही त्यांचं आणि सीओ साहेब होते. तिघही आम्ही बसून चर्चा केली. नगरसेवकांची सर्वांची मतं जाणून घेतली सीओबद्दल. ती सर्व जाणून घेतल्यानंतर आमदारांनी निर्णय दिला की तुम्ही जर सुधारले नाही तर मी मग पुढची ऍक्शन घेईल. तर त्यांनी आश्वासन दिलं सीओनी की मी अशी परत चूक करणार नाही आणि त्यांना प्रांतांनी सांगितलं की तुम्ही अशी चूक करू नका. नगरसेवकांबरोबर सलोखा ठेवून लोकांची कामं करता येईल, त्यांना वेळ द्या. हे त्यांना सज्जड दम भरून त्यांनी ते मंजूर केलं की मी इथं वेळ देईल लोकांना आणि नगरसेवकांना. तरी मी अशा चुका करणार नाही. त्यामुळं हे आंदोलन आता तरी समाप्त झालेलं आहे. आता आमचं मनोमिलन झालेलं आहे. खरं तर तुम्हाला सांगायचंय का मुख्य अधिकारी म्हणजे काही आमचा काही विरोधक नाही किंवा आमचा काही प्रतिस्पर्धी नाही का त्यांनी काय आमचा कुठला शेताचा बांध रेटला नाही का तेव्हा आमचं कुठलं नुकसान केलं नाही किंवा आम्ही कुठेतरी त्यांच्या विरोधात जावं किंवा काय. आमची काय माफक आमची एवढीच अपेक्षा आहे का बाबा ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिले, ज्या लोकांनी आम्हाला आज त्यांचं नेतृत्व करायला स्वीकारले, 2-4 हजार लोक आज आमच्या पाठीशी उभे होते, त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी या सभागृहामध्ये आलोय आणि या ठिकाणी नगरपालिकेमध्ये सर्वांचं नेतृत्व करतोय. त्यांची जर आमच्याकडून काही कामं करायची अपेक्षा असेल तर ती जर कामं त्यांची आम्हाला पूर्ण करायची असेल तर आम्हाला प्रशासनाची साथ पाहिजे आणि ती प्रशासनाची साथ आम्ही वारंवार मुख्य अधिकाऱ्यांकडे मागत होतो आणि तीच मुख्य अधिकारी आम्हाला वारंवार टाळाटाळ करून आज भेटू, उद्या भेटू, आज इकडे परवा तिकडे अशा पद्धतीने उत्तरं देत होते. हेच गाराणे घेऊन आम्ही आमदार महोदयांकडे गेलो, जिल्हा अधिकाऱ्यांकडे गेलो आणि त्याच्यानंतर आमदार साहेबांनी, प्रांत अधिकारी साहेबांनी आणि तहसीलदार साहेबांनी काल त्यांचं फोनवरती बोलणं झालं. जिल्हा अधिकाऱ्यांचं त्यांच्यासोबत बोलणं झालं. त्याच्यानंतर काल रात्री या ठिकाणी आले. आम्ही जे शुक्रवारी 20 तारखेला जे त्यांच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचं काम केलं होतं ते काल त्यांनी खोललं, पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत खोललं आणि त्याच्यानंतर आज कार्यालयामध्ये आमदार साहेबांच्या बैठक बोलवण्यात आली होती. सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांना सर्वांना तिथं बोलवण्यात आलं आणि त्यावेळेस प्रांत अधिकारी आणि तहसीलदार आणि माननीय आमदार महोदय त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळेस सर्वांनी ज्याच्या त्याच्या तक्रारी आहेत की बाबा मुख्य अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने वागलं पाहिजे, कशा पद्धतीने तिथे थांबलं पाहिजे, कशा पद्धतीने वेळ दिला पाहिजे, कशा पद्धतीने नागरिकांच्या समस्या सोडवल्या पाहिजे, या पद्धतीचं कारण आमच्या सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांच्यासमोर मांडलं. त्यावेळी स्वतः मुख्य अधिकाऱ्यांनी कबूल केलं की बाबा मी काही वेळेस इकडं मंत्रालयात जायचो, जिल्हाधिकारी कार्यालयात जायचो, प्रांत ऑफिसला जायचो, वडगावला जायचो, जनगणनेची कामं होती, ही होती, पण ही कामं आता यावेळी मी माझ्या खालच्या अधिकाऱ्यांकडे सोपवल. पण मी शहरातील लोकप्रतिनिधींना, शहरातील नागरिकांना पहिलं प्राधान्य देईन, त्यांना प्राधान्य देऊन सर्व विकास कामावरती उपस्थित राहून सर्व कामं मी स्वतः फील्डवरती उतरून करेन आणि इथून पुढच्या काळामध्ये मी नागरिकांना वेळ देईन आणि मी सर्व नागरिकांच्या समस्या सोडवण्यात कटिबद्ध राहील असं ज्यावेळी आश्वासन दिलं त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी ती मीटिंग संपवली आणि आम्ही त्यांचा इकडे येण्यासाठी स्वीकार केलेला आहे. अशा पद्धतीने आमची सगळी आज मीटिंग झाली आणि त्यानंतर हा विषय पूर्ण संपलेला आहे. एकूण जे काही तुमच्यातले जे काही मनभेद झालेले होते ते मनभेद या ठिकाणी मिटलेले असं म्हणायला हरकत नाही. नाही, मनभेद नाही, याला मतभेद म्हणतात. हे काय होतंय, आमचं वैयक्तिक काय त्यांच्याशी काय वैर नाही, त्यामुळं आमचं त्यांच्याशी काय मनभेद होण्याचं काही कारणच नाही. मतमतांतर एवढीच होती का आम्हाला काही अपेक्षा आहेत का बाबा आम्हाला जर आम्ही खरं तर तरुण आहोत, उत्साही आहोत, आम्हाला काम करण्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे, अशा पद्धतीने जर आम्हाला काम करायचं असेल, आम्हाला असं वाटतं की बाबा आम्हाला प्रशासनाची त्या पद्धतीने जोडावी. पण प्रशासन जर आम्हाला त्या पद्धतीने सहकार्य करत नसेल तर आम्ही काय करणार आहे? आम्ही वैयक्तिक जाऊन रस्त्यावरती उतरून स्वतः झाडू मारून फायदा नाही ना आमचा. का आम्ही स्वच्छता करणार आहे का, गटर साफ करणार आहे का? नाही करणार. पण आम्हाला प्रशासन आणि प्रशासनाचे जे कर्मचारी असतील या लोकांची जर साथ असेल तर आम्ही आपलं शहर स्वच्छ करू, सुंदर करू, चांगल्या पद्धतीने याचा विकास करू, डेव्हलप करू. नाही, आता माझ्या अगोदरच्या सगळ्याच मान्यवरांनी आपल्याला आतापर्यंत काय काय घटनाक्रम घडला तो सगळ्यांनीच सांगितलेला आहे. पण मला एक खेदाची बाब इथे प्रामुख्यानं नमूद करावीशी वाटते की हे जे आंदोलन नगराध्यक्ष आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवकांनी केलेलं होतं आणि टाळा लावणं हे स्वतः सुद्धा आंदोलनाचाच एक भाग असतो. पण त्याच्यामध्ये शहरामध्ये काही लोकांनी विविध पद्धतीनं चर्चा चालू केलेल्या होत्या.
काही लोकांनी पडद्यामागून मुख्याधिकाऱ्यांना बदलायचंय का काय, परत आणखीन काय बरं की नगरसेवकांवर गुन्हे दाखल होणार आहेत, परत मर्जीतले मुख्याधिकारी आणायचे म्हणून हे आंदोलन आहे, अशा वेगवेगळ्या चर्चा. आणि परत आणखीन काही लोकांनी परत त्यामध्ये असे आरोप केले की या सगळ्या आंदोलनामध्ये सामान्य नागरिकांचं नुकसान होतंय. खरं तर मला विशेष इथं म्हणजे विशेष बाब म्हणून इथे सांगावंसं वाटतं की सन्माननीय नगराध्यक्ष राजूदादा सोनवणे हे पावणे 10 वाजता या लोणावळा नगरपालिकेमध्ये त्यांच्या कार्यालयात हजर असतात आणि 6 वाजेपर्यंत ते सातत्यानं त्यांचा जो जे काही त्यांचं कार्य असतं ते या कार्यालयातून करत असतात. त्याच्यामध्ये कुठलेही निमंत्रण आली, सामाजिक असतील किंवा प्रशासकीय असतील, वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते हजेरी लावत असतात. त्यामुळे आमच्याकडून म्हणजे नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, जनसेवकांकडून कुठल्याही पद्धतीचा कामाच्या बाबतीमध्ये हलगर्जीपणा होत नाही. पण सामान्य नागरिकांना ज्यावेळेस जनसेवकाला काम करत असताना प्रशासनाची सांगड लागते आणि प्रशासनाची सांगड लागते म्हणजे कसं की प्रशासनाची जर काही सही करायची झाली, काय झाली तर ती शेवटी सही म्हणजे या प्रशासनाचा मुख्य कोणतं मुख्याधिकारी. आणि मग मुख्याधिकाऱ्यांनी जर ऑफिसमध्ये नसतील, मुख्याधिकाऱ्यांकडे जर काही काम असेल, त्यांच्या सहीने जर काही काम होणार असेल, त्यांच्या सही वाचून जर काही काम अडलेलं असेल तर मग या संदर्भामध्ये ती जबाबदारी कोणी स्वीकारायची. मग ते नागरिक इथं येऊन उपस्थित राहायचे, ते नागरिक जाब विचारायला नगराध्यक्षांच्या कार्यालयामध्ये यायचे की मुख्याधिकारी मिळत नाही, मुख्याधिकारी भेटत नाही. बरं, नगराध्यक्ष जे सूचना करायचे, नगराध्यक्षांना जे सूचना करायचे की बाबा तुम्ही मुख्याधिकारी आहात, तुमच्याकडून आम्हाला ही मदत हवी आहे, ती मदत हवी, अशी हवी, त्यासाठी सुद्धा ते उपलब्ध नसायचे. आणि हा सगळा जो राग नगरसेवक, नगरसेविका आणि नगराध्यक्ष आणि या सर्व सन्माननीय सदस्यांचा होता म्हणून हे टाळा लावायचं आंदोलन होतं. त्या आंदोलनाला वेगवेगळ्या पद्धतीने चर्चेला गेलं. कोणी म्हणजे मुख्याधिकारी, जर मुख्याधिकारी बदलायचा आमच्या हातात असते आणि जर मुख्याधिकारी बदलायचा ठराव घेऊन जर सभागृहामध्ये तो ठराव पारित करून जर नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी ठरवलं की मुख्याधिकारी आम्ही बदलायचा असतो तर मग आम्ही एवढे आंदोलन करायची वेळ कशाला आली असते, आम्ही बदलून टाकले असते मुख्याधिकारी. जर मर्जीतला मुख्याधिकारी आणायचे होते तर आम्ही याला त्याला कशाला आवाज देत बसलो असतो किंवा टाळ्या लावून घोषणा देत बसलो असतो. आम्ही आमचा मुख्याधिकारी बदलून टाकला. आणि तसं जर असतं तर दर 6 महिन्याला महाराष्ट्रातल्या प्रत्येक नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी बदलले जातील. म्हणून या गोष्टी या चर्चेला चुकीच्या. काही लोक म्हटले की तुमच्यावरती गुन्हे दाखल होतील, तुम्ही लॉक लावलं. अहो, टाळा लावलं म्हणजे काय? टाळा काय आज लावलाय काय? आता एमएससीबी पासून प्रत्येक कार्यालयांना टाळ्या लावत बसतात, त्याच्यात काय गुन्हे दाखल होतात? आणि झाले तर झाले. मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणतो, जर गुन्हे दाखल झाले ना तरी चालतील, आम्हाला निवडणुकीसाठी अपात्र ठरलो तरी चालेल, पण 4 वर्षानंतर पुन्हा एकदा जर नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना सगळ्यांना जर जनतेने, लोणावळ्यातल्या सामान्य नागरिकांनी निवडून दिलेले आहे तर मग त्यांची कामं होणं गरजेचं आहे. त्यासाठी कुठल्याही पातळीवर जायची तयारी ही नगराध्यक्ष, नगरसेवक यांनी ठेवलेली आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. हे बघा, ही जी बैठक होती याच्यामध्ये मनोमिलन असं काही म्हणता येत नाही. मुळात काय की सन्मान्य आमदार सुनील शेळके यांनी त्यांची कार्यपद्धती सुधारण्यासंदर्भामध्ये प्रांताधिकारी असतील, परत तहसीलदार असतील, यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान्य मुख्याधिकाऱ्यांना काही सूचना केलेल्या आहेत आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये आपण आपली कार्यपद्धती सुधारावी अशा संदर्भामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याची प्रचिती आता आपल्याला उद्यापासून म्हणजे सोमवारपासून येईलच. पण याच्यामध्ये हे आंदोलन स्थगित झालंय किंवा हे आंदोलन थांबवलेलं आहे तर थांबवलेलं आहे, पण हे आंदोलन बंद झालेलं नाही. याच्या पुढच्या काळामध्ये कुठलेही अधिकारी असतील, मुख्याधिकारी असतील किंवा आणखी कोणी असेल, यांनी जर कामामध्ये हलगर्जीपणा केला, सामान्य लोकांच्या कामासाठी जर हलगर्जीपणा, वैयक्तिक आमची कामं नाही झाली तरी चालते, वैयक्तिक असतात कोणाची, सामान्य जनतेची कामं घेऊन जाणारे आपण लोक, शेवटी आपण जनतेचे सेवक, त्याच्यामध्ये जर कोणी कामं केली नाहीत तर पुन्हा अशा पद्धतीचा पवित्रा स्वीकारला जाईल. असेही आम्ही तिथे बसल्यानंतर आमची चर्चा झाली. पण मुख्याधिकारी